गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रीमद् भगवद गीता की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। श्रील प्रभुपाद की जय। श्रील प्रभुपाद यांचे द्वारा। हरे कृष्ण सर्व माताजी प्रभूजींना। हरे कृष्ण दीपांजली माताजी। हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी. सर्वांच्या चरणी सादर प्रणाम। हरे कृष्ण सर्व माताजी प्रभूजींना। हरे कृष्णा माताजी. हरे कृष्ण. आपल्या दुसऱ्या दिवशी आपल्या दुसऱ्या अध्यायासाठी आपल्या सर्व माताजी प्रभूजींचं मी इस्कॉन बेंगलोरच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. सर्वांच्या चरणी सादर प्रणाम. आता आपण आपल्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया. मग आता जो आपला गीतेचा दुसरा अध्याय आहे तर त्याला काय म्हटलंय, त्याचं नाव काय आहे तर सांख्य योग. बरं का. मग त्याला गीतेचा सारांश असं म्हटलंय. म्हणजे काय तर भगवद्गीतेमध्ये ज्या काही विषय वस्तू आहे म्हणजे जे काही विषय आहे त्याचा उहापोह केला गेलाय तर त्या सगळ्याचा सारांश म्हणजे हा आपला दुसरा अध्याय आहे. मग ह्याचं नाव काय आहे तर सांख्य योग. मग सांख्य योग ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. तर ह्याचा अर्थ काय सांख्य योग या शब्दाचा तर म्हणजे आत्मा आणि शरीर यांचा विश्लेषणात्मक किंवा पृथक्करणात्मक अभ्यास म्हणजे जो निरुक्ती शब्दकोश आहे तर त्यानुसार अशा पद्धतीनं आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय असं वेगवेगळ्या स्तरावर आपण पृथक्करणात्मक जो अभ्यास करतो त्याला म्हणायचं सांख्य योग. म्हणजे योग या शब्दाचा अर्थ काय तर युक्त होणे, जोडले जाणे किंवा कृपेस भगवान श्रीकृष्णांच्या प्राप्त होणे असाही अर्थ होतो. किंवा आणखी म्हणजे थोड्या आध्यात्मिक संज्ञा वापरून आपण त्याचा अर्थ समजून घ्यायचा म्हटलं तर आपली आध्यात्मिक जी स्वरूप स्थिती आहे तर तिला प्राप्त होणे म्हणजेच काय की सोप्या भाषेत भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस आपण पात्र होणे. मग ते कसं बरं व्हायचं तर हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. मग आपण पुढे जाऊया. हा, मग आता आपण मागच्या अभ्यासामध्ये म्हणजे पहिल्या अध्यायाच्या अभ्यासामध्ये अभ्यासलं होतं की धृतराष्ट्रांनी जे प्रश्न विचारले आणि मग दुर्योधनाच्या मनात कोणती भीती होती किंवा मग शंखनाद झाल्यानंतर मग धृतराष्ट्र पुत्रांची हृदय कशी विदीर्ण झाली मग ह्याविषयी आपण ऐकलं. मग अर्जुनाने सगळ्या सैन्याचं निरीक्षण केल्यानंतर त्याची जी संभ्रमावस्था म्हणजे असमंजस आपण म्हणतो मग त्यामुळे त्यानं युद्ध म्हणजे त्याला आपण करूयात नको वाटलं. मग त्याची कारणं कुठली होती ही अभ्यासली. मग हे सगळं आपण अभ्यासलं होतं. मग
आता आपण आजच्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते अर्जुनांना आता कशा प्रकारे उपदेश करतात तर ते अभ्यासणार आहोत. म्हणजे पहा की एक उत्तम गुरु असतात ते काय करतात, सर्वात प्रथम आपल्या शिष्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतात आणि मग त्यानंतर त्याला मार्गदर्शन करतात किंवा उपदेश करतात. मग भगवान श्रीकृष्ण तर काय जगत गुरु आहेत. मग आता त्यांनी कशा प्रकारे मार्गदर्शन केलंय हे आपण आता समजून घेणार आहोत. मग आता आपण पुढे जाऊया. हा, मग आता कालचा जो अध्याय होता तर त्याच्यामध्ये ही 5 कारणं होती की काय होती, तर ती आपण थोडक्यात उजळणी करूया. की सगळ्यात प्रथम कारण काय होतं की अर्जुन जे आहेत तर त्यांना असं वाटलं की माझे जे बंधू आहेत हे सगळे, तर यांच्यासोबत किंवा नातेवाईक आहेत यांच्यासोबत मी लहानाचा मोठा झालो आणि मग मी त्यांना कसं मारू, म्हणजे त्यांच्याविषयी दया, करुणा किंवा सहानुभूती वाटली. मग दुसरं कारण काय होतं की जे माझे कुटुंबातले जे सगळे आहेत तर म्हणजे ते युद्धामध्ये जर मारले गेले तर मला आनंद कसा वाटेल, असं त्यांना वाटलं. मग तिसरं कारण आपण अभ्यासलं की त्यांना गुरु हत्येचं पाप होईल आपल्या हातून असं वाटलं. आणि मग चौथं कारण काय होतं की ज्या कौटुंबिक परंपरा आहेत, कुळपरंपरा आहेत, तर ह्या नष्ट होतील. मग आपण म्हणजे अशा पद्धतीने अ, अ, जर ह्या नष्ट झाल्या तर मग काय होईल की जी अवांछित संतानं तयार होतील, म्हणजे त्याचे परिणाम आपण सगळे अभ्यासले. तर मग अशा पद्धतीनं कौटुंबिक परंपरा नष्ट होतात. तर त्यावेळेला काय होतं की जे म्हणजे अशा पद्धतीची अवांछित संतानं तयार होतात. तर त्यामुळे ह्या कुळ परंपरा ते पुढे नेऊ शकत नाहीत आणि मग त्यामुळे काय होतं, पितरांना मुक्ती नाही मिळू शकत. मग हे सगळं आपण अभ्यासलं. त्यानंतर मग असमंजस म्हणजे काय, तर जी काही अर्जुनांची मग मनस्थिती बनली किंवा संभ्रमावस्था बनली त्याला आपण असमंजस असं म्हटलंय. म्हणजे काय, मग मी युद्ध करू की नको, नेमकं मी काय करू, आता तुम्हीच मला सांगा, असं अर्जुनाला वाटतं आणि त्यामुळे तो श्रीकृष्णांना पूर्णतः शरण गेला. आणि मग त्यानंतर श्रीकृष्णांनी जे उपदेश केले तर आपण ते अभ्यासणार आहोत या अध्यायामध्ये. हा, मग आता अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं, हो की नाही. मग त्याचं निराकरण म्हणजे प्रत्येक अर्जुनाच्या शंकेवर, आक्षेपावर कसं श्रीकृष्णांनी केलं तर ते आपण म्हणजे अभ्यासणार आहोत. मग त्याचा आनंद नाहीसाठी कसं निराकरण केलं त्याच्या शंकांचं ते अभ्यासणार आहोत किंवा आपल्या प्रतिक्रियांसाठी कसं केलं, तर बुद्धियोगाच्या माध्यमातून मग ते कसं केलं हे अभ्यासणार आपण. आणि मग असमंजस आहे म्हणजे मी युद्ध करू की नको ही मनस्थिती आहे. मग त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे, दृढनिश्चय आणि परमेश्वराची सेवा कशी करायची मग ते आपण समजून घेणार आहोत. आणि मग स्थित धीर मुनी म्हणजे तो कोण असतो किंवा कसा असतो, हे त्याची लक्षणं काय असतात हे सगळं आपण अभ्यासणार. आणि मग पारिवारिक परंपरा नष्ट होतील हे जे अर्जुनाची शंका होती किंवा असं त्याला जे वाटत होतं, मग त्याविषयी पण श्रीकृष्णांनी कसं निराकरण केलं तर हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा, याच्या पुढची स्लाइड बघा, हेच इंग्लिश मध्ये आहे. तर आपण पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण, दीपांजली म्हणते हरे आपण कृष्ण. हा असमंजस, वाचते. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता इथे आपण समजून घेऊया बरं का, की अर्जुनांना कसं वाटतंय की आता हे जे आपले बांधव आहेत किंवा हे बंधू आहेत ते युद्धाला आपल्या समोर उभे ठाकलेले आहेत. मग एका क्षत्रियाचं कर्तव्य काय, त्याने युद्ध केलं पाहिजे बरं का. मग असं जरी असलं तरी ह्या जेव्हा म्हणजे हे जे कौरव आहेत तर म्हणजे त्यांना धृतराष्ट्रपुत्र असं इथे संबोधलंय. तर मग ह्या धृतराष्ट्रपुत्रांची जेव्हा हत्या होईल म्हणजे युद्धामध्ये ते मारले जातील आणि जेव्हा त्याचा विजय होईल. मग जरी विजय झाला तरी म्हणजे अर्जुनाला काय वाटतंय की म्हणजे धृतराष्ट्र पुत्रांची जेव्हा हत्या होईल तेव्हा ते माझेच कुटुंबातले, माझेच म्हणजे बंधू आहेत, माझ्याच कुटुंबाचा भाग आहेत. मग मला जगायची आवश्यकताच नाही. म्हणजे माझा एक प्रकारे तो म्हणजे पराजयच आहे. म्हणजे जरी मी विजय प्राप्त केला तरी, कारण माझ्याच कुटुंबातील माझेच आप्तेष्ट किंवा माझेच नातेवाईक, माझेच बंधू असे सगळे ह्याच्यामध्ये मारले जाणार आहेत या युद्धामध्ये.
आणि म्हणून मग तेच आमच्या समोर उभे आहेत, म्हणजे त्यांनाच आम्ही मारणार आहोत युद्धामध्ये आणि मग त्यांचा जर मृत्यू झाला तर मग आमच्यासाठी ते पराजित होण्याप्रमाणेच आहे, विजय होऊन देखील. किंवा मग त्यांची हत्या केल्यामुळं आपल्या बंधूंची हत्या केली तर मला जगण्याची काही आवश्यकताच नाही असं त्याला वाटतंय. मग ह्याच्यातून आपण समजून घेऊया पहा, म्हणजे अर्जुन जे आहेत ते खरं तर म्हणजे हे सगळं ते विचार का करतात, ते एक शुद्ध भक्त आहेत पहा, श्रीकृष्णांचे, किंवा ते त्यांचे सखा मित्र देखील आहेत. मग असे जे शुद्ध भक्त असतात की जे म्हणजे अशा पद्धतीने विचार करू शकतात. म्हणजेच काय, की ते राजवंशातील असतील तरी त्यांना काय वाटतंय, की एवढ्याशा छोट्या राज्यासाठी म्हणजे त्या स्वार्थासाठी आपण, म्हणजे त्या राज्याच्या स्वार्थासाठी आपण युद्ध करण्यापेक्षा मग मी जंगलात जाईन, मग मी भिक्षा मागेन किंवा मी संन्यास घेईन. म्हणजे पहा, राजवंशातील आहेत पण पहा त्यांनी क्षणामध्ये आपल्या म्हणजे इंद्रिय जी आहेत तर त्यांच्या म्हणजे विषयी ते कसे आहेत, तर ते म्हणजे अनासक्त आहेत. म्हणजे त्यांना कुठल्याही म्हणजे सुखांची अपेक्षा नाही पहा. त्यांनी क्षणार्धात सांगितलं, की मी जंगलात जाईन किंवा मी भिक्षा मागेन किंवा मी संन्यास घेईन. मग ह्याच्यावरून आपण समजून घ्यायचं, की म्हणजे काय, की अर्जुन जे आहे ते उत्तम शिष्य म्हणून, म्हणजे जी गुरु शिष्य परंपरा आहे तर जी खंडित झालेली होती काही कारणाने, आणि मग ती परंपरा आहे तर ती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी श्रीकृष्णांनी अर्जुनाची निवड केलेली होती. आणि मग अशा म्हणजे पात्रतेसाठी, म्हणजे शिष्य म्हणून अत्यंत म्हणजे पात्र असे अर्जुन आहेत पहा. हे आपण समजून घ्यायचं त्यांचे गुण. म्हणजे काय, की त्यांची म्हणजे त्यांची इंद्रिय कशी संयमित आहेत पहा. आणि जेव्हा इंद्रिय संयमित असतात तेव्हा काय होतं, की आपल्याला ज्ञान मिळतं, आणि जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये भक्ती येते किंवा भक्ती मिळते, आणि त्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते पहा. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे अर्जुन जे आहेत ते उत्तम शिष्य म्हणून या गुरु शिष्य परंपरेमध्ये त्यांच्याकडून उपदेश घेण्यासाठी किंवा एक शिष्य म्हणून अत्यंत म्हणजे कसे आहेत, तर ते म्हणजे पात्र आहेत पहा. तर हे याच्यातून आपण समजून घेतलं, आणि अशाच पद्धतीचे गुण आपल्यामध्ये शिष्य म्हणून आपण अंगी बाळगण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. ह्यासाठी आपण काय करायचं, आपल्या जीवनामध्ये जेव्हा अशा समस्या असतात तेव्हा आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत तर त्यांच्या आश्रयाखाली यायचं, म्हणजे बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर जे असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काय करायचं, तर आपल्या या सगळ्या समस्या ज्या असतात आपल्या जीवनामध्ये तर त्यांचं निराकरण करायचा प्रयत्न करायचा, आणि त्याद्वारे आपलं कर्तव्य कर्म करत आपण भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करायची. तर हे आपण शिकलो. आता पुढे जाऊया आपण. हा. कार्पण्यदोषोपहतः स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छेहि सात्मिष्ठितं ब्रूहि तन्मे शिष्येषु तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. हरे कृष्ण माताजी. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा परिस्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो शरण आलो आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता इथे आपण समजून घेऊया, की काय म्हणतात अर्जुन, की माझ्या दुर्बलतेमुळे, म्हणजे काय, की म्हणजे त्यांची जी मनाची अवस्था झाली तर त्यामुळं म्हणजे दुर्बलता म्हणजे त्यांची का झाली, तर अशा पद्धतीनं ते जे गोंधळून गेलेत आपल्या कर्तव्याबद्दल, आणि त्यामुळे काय झालं, त्यांची मनःशांती नष्ट झाली, की मी युद्ध करू की नको, अशा पद्धतीनं ते गोंधळून गेलेत. मग अशा परिस्थितीत निश्चितपणे श्रेयस्कर काय, म्हणजे श्रेयस म्हणजे काय, तर जे आपल्याला दीर्घकालीन अशा पद्धतीचा उपाय किंवा असं जे असतं तर तो उपाय म्हणजे त्याला म्हणायचं श्रेयस, आणि प्रेयस म्हणजे काय, तर जे आपल्याला म्हणजे अल्पावधीसाठी उपाय असतो तो. मग असा दीर्घकालीन उपाय कोणता आहे, की ज्याद्वारे मला जी माझी मनःशांती नष्ट झाली किंवा मी गोंधळून गेलो तर ती पुन्हा प्राप्त करता येईल, असं थोडक्यात अर्जुनांना म्हणायचंय. म्हणजेच काय, तर इथे आपण समजून घेऊया, म्हणजे अर्जुन इथे आता पूर्णतया म्हणजे ते श्रीकृष्णांना शरण गेलेत पहा, आणि आता म्हणजे त्यांना एक शिष्य म्हणून म्हणजे ते गंभीर आहेत.
आहेत आणि त्यांच्यामध्ये गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये तो गंभीर बोलणी जी आहे, एक गुरु आणि शिष्यामध्ये जो संवाद असतो, तर तो त्यांना म्हणजे तिथे त्यांना होणं अपेक्षित आहे पहा. म्हणजे त्यांना आता आपल्या गुरुंकडून योग्य ते मार्गदर्शन हवे. मग इथे आपण थोडंसं समजून घेऊया, की असं का वाटतं अर्जुनांना? तर हा भाग इथे समजून घेऊ. तर आता आपण ज्या भौतिक प्रकृतीमध्ये येतो, तर ही इथे तिची जी रचना आहे ना, ती अशी गोंधळून टाकणारी आहे बरं का. म्हणजे तिथे काय होत असतं, आपल्या म्हणजे इच्छेहून सगळ्या म्हणजे अशा घटना घडत असतात. म्हणजे पहा, एखादा वणवा जसा पेटतो ना वनामध्ये, तसं होत असतं आणि आपल्या इच्छा नसताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा समस्या निर्माण होतात बरं का. म्हणजे आणि त्यामुळे आपण गोंधळून जातो. मग अशा वेळेला आपण काय करायचं, तर प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे आपण जायला पाहिजे आणि त्यांचं मार्गदर्शन आपण घ्यायला पाहिजे पहा. म्हणजे काय, की साधू, गुरु आणि शास्त्र यांचं आपण जर मार्गदर्शन घेतलं, तर काय होतं, तर आपल्या जीवनातल्या ह्या समस्या आहेत, तर त्या कशा सोडवायच्या ह्या म्हणजे ह्याविषयीचं आपल्याला ज्ञान मिळतं पहा. आणि यासाठी जे गुरु शिष्य परंपरेतनं आलेले जे गुरु आहेत, तर त्यांच्याकडे जाऊन आपण ज्ञान घेणं आवश्यक आहे पहा. मग आता आपण या गोंधळात का सापडतो, तर आपल्याला खरं तर ना खऱ्या समस्या माहितीच नाहीयेत बरं का. आपल्याला खऱ्या समस्या कोणत्या आहेत, तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ह्या समस्या आहेत बरं का. मग हे जे जाणतो तो बुद्धिमान व्यक्ती. म्हणजे काय, आता व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र असं प्रत्येकाविषयी आपल्याला ना एक आसक्ती असते पहा. माझं कुटुंब किंवा आपण राहतो तो समाज किंवा राष्ट्र म्हणजे काय, आपल्या कुटुंबाविषयी आपल्याला पत्नीवर, आपल्या मुलांवर असं सगळ्या सदस्यावर आपलं प्रेम असतं पहा. मग तसंच म्हणजे पशूंमध्ये पण पाहायला मिळतं ह्या सगळ्या आसक्ती बरं का. मग आपण मृत्यूपासून आपले कुटुंबीय संरक्षण करतील किंवा आपलं कुटुंब आणि समाज आहे, तर त्या म्हणजे त्याला म्हणजे त्यांना आपल्याला मृत्यूच्या दाढेतून आपण त्यांना वाचवू शकतो, असं वाटतं आपल्याला. पण अर्जुन कसे आहेत? बुद्धिमान आहेत बरं का. मग ते जाणतात बरं का, की त्यांना कुटुंबाविषयीची पण आसक्ती आहे. त्यांना पण वाचवायची त्यांची इच्छा आहे आणि त्यांना क्षत्रिय म्हणून आपलं कर्तव्य कर्म काय आहे? युद्धामध्ये लढणं. मग ते माहिती आहे. मग त्यामुळे ते काय म्हणतात, मी गोंधळून गेलोय. माझी मनस्थिती कशी झाली? गोंधळलेली झाली आणि मग नेमकं आता मी काय करू? हे मला समजत नाही आणि म्हणून ते काय म्हणतात, की आपल्याकडून तर युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, पण आपलं मानसिक दौर्बल्य असं त्यांनी सांगितलंय पहा. म्हणजे काय, की दुर्बलता किंवा दैन्य स्थिती. तर त्यामुळं काय होतंय, की मला आता काय निर्णय घेऊ हे कळत नाहीये आणि मग त्यामुळं आपले जे गुरु आहेत, मग ते सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. मग त्यांना श्रीकृष्णांना अर्जुन शरण जातात आणि त्यांना आता मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहेत पहा. आणि गुरु आणि शिष्य यांच्यातलं गंभीर जो संभाषण असतं, तर ते आता त्यांना म्हणजे अपेक्षित आहे. आणि मग अशा मान्यता प्राप्त आध्यात्मिक गुरूंसमोर अर्जुनांना या शंकांचं निराकरण हवं आहे पहा. मग आता ते कशा पद्धतीने श्रीकृष्ण शंकांचं निराकरण करतात, मग हे आपण आता पाहणार आहोत. मग आता आपण पुढे जाऊ. हां. मग आता इथे आपण चित्रातून थोडंसं भगवान जे आहेत श्रीकृष्ण त्यांच्या आत्मसाक्षात्काराचे 3 टप्पे आहेत, तर ते अभ्यासणार आहोत बरं का. मग आता इथं आपली दृष्टी जर परिपूर्ण म्हणजे निर्दोषपणे किंवा परिपूर्ण असते, तेव्हा आपण जे काही पाहतो त्याच्यावर आपला विश्वास बसतो, हो की नाही? मग आता आपण म्हणजे उदाहरण घेऊया. तर इथे आता चित्रात एक उदाहरण दाखवलंय. तर इथे काय दाखवलंय, की एक पोपट आहे एका वृक्षाच्या फांदीवर बसला आहे. मग इकडे पाणी दिसतंय, मग आकाश म्हणजे ढग दिसतायत आणि मग इकडे डोंगर आहे. तर मग आता आपण समजून घेऊया, की आपण आता समजा मोठ्या प्रवासाला निघालोय. म्हणजे आता इंग्लिशमध्ये त्याला आजकाल आधुनिक पद्धतीत आपण लाँग ड्राईव्ह म्हणतो, हो की नाही? मग असे आपण निघालोय. मग आपण जेव्हा अशा प्रवासाला निघतो, तेव्हा आपण सर्वात पहिल्यांदा काय पाहतो? तर आपल्याला समजा एखादी टेकडी आहे, डोंगर आहे, तर आपल्याला सगळ्यात प्रथम काय दिसतं? तर ती टेकडी, डोंगर दिसतो, मग आकाश दिसतं आणि मग पाणी दिसतं, हो की नाही? मग अजून थोडेसे आपण जवळ गेलो म्हणजे पुढे गेलो, तर मग आपल्याला काय दिसतं? तर आपल्याला त्या टेकडीवर किंवा डोंगरावर एखादा वृक्ष दिसतो. मग अजून थोडे पुढे गेलो, तर त्या वृक्षावर बसलेला एखादा पक्षी म्हणजे दिसतो आणि मग तो फळ खात आहे हे दिसतं, हो की नाही? मग ह्यांच्याशी आपण आता ईश्वरी साक्षात्काराची म्हणजे जे आत्मसाक्षात्काराचे 3 टप्पे आहेत, तर त्याची तुलना करणार आहोत. म्हणजे काय, की जेव्हा आपण सुरुवातीला आपण थोडेसे पुढे जातो अंतर चालून आणि आपल्याला दिसतं, की एखादा डोंगर किंवा वृक्ष टेकडी आहे. तर म्हणजे ते काय आहे, तर ईश्वरी
शरीर आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या शरीरातून दिव्य जे किरण असतात तर ते प्रक्षेपित होत असतात. मग ते जे किरण असतात त्यांना म्हणायचं ब्रह्मज्योती. आणि मग त्यातून जे प्रकाश किरण येत असतात तर ते जे किरण आहे तर ते किरण किंवा तो प्रकाश म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत असं वाटतं सुरुवातीला, जेव्हा आपण नवसाधक म्हणून प्रयत्न करत असतो तेव्हा जो असा भक्तीमध्ये आलेला असतो त्या व्यक्तीला वाटतं की तो प्रकाश म्हणजेच भगवान आहेत. मग त्याला म्हटले ब्रह्मस्तर किंवा त्याला निर्विशेष ब्रह्म असं म्हणतात किंवा आत्मन असं म्हणतात. मग आता दुसरा टप्पा म्हणजे थोडंसं भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करायला लागतो. तो साधक जो असतो भक्तीमध्ये आल्यानंतर श्रीकृष्णांच्या पवित्र मंत्राचा जप करायला लागतो, मग प्रसाद ग्रहण करायला लागतो. अशा पद्धतीने त्याचे भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न होतात, नवविधा भक्तीचे प्रयत्न करतो. मग तेव्हा हळूहळू काय होतं की त्याला भगवान जे आहेत ते आपल्या हृदयात उपस्थित आहेत असं वाटतं. आणि मग ते कसे त्याला तर चतुर्भुज म्हणजे विष्णू रूप आहे, म्हणजे हातामध्ये शंख चक्र गदा कमळ असं जे पाहतो आपण तर ते चतुर्भुज त्यांचं विष्णू स्वरूप किंवा नारायण स्वरूप म्हणतात. मग त्याला मग परमात्मा स्वरूप असं म्हटलंय. मग हा दुसरा टप्पा आहे आत्मसाक्षात्काराचा. मग अजून पूर्ण भक्तीमध्ये तो म्हणजे अत्यंत प्रगाढ होतो, भक्तिमय प्रेम सेवेचे सगळे प्रयत्न करायला लागतो, भक्तांचा संगम येतो, शास्त्रांचं अध्ययन करायला लागतो. असे ऐन केन प्रकारे श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये कशा पद्धतीने आपण प्रयत्न करता येईल असे जेव्हा तो प्रयत्न करतो मग तेव्हा त्याला भगवान जे श्रीकृष्ण आहेत त्यांचं जे मूळ दिव्य स्वरूप आहे म्हणजे काय की आपला जो तिसरा टप्पा म्हणजे आपल्याला काय दिसतं तर आपल्याला त्या वृक्षावरचा पक्षी दिसतो, हो की नाही. मग तर तो म्हणजे काय म्हणजे त्याची तुलना कशाशी केली तर तिसरा टप्पा म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं मूळ दिव्य स्वरूप द्विभुजधारी म्हणजे दोन हात असणार, डोक्यावर मयूरपंख असलेलं, हातामध्ये सुंदर बासरी असलेलं आणि दिसायला अत्यंत सुंदर असं म्हणजे श्याम सुंदर रूप आहे. मग त्या म्हणजे ते जे रूप आहे तर त्याला काय म्हणायचं भगवान स्वरूप की ते त्यांचं मूळ दिव्य रूप आहे आणि ते षड ऐश्वर्यांनी युक्त आहेत पहा. मग असं जे रूप आहे तर त्याचं आपल्याला म्हणजे दर्शन. मग हा जो आहे तो आत्मसाक्षात्काराचा तिसरा टप्पा म्हणजे. मग अशा पद्धतीने आपण हे भगवान जे आहेत तर त्यांच्या आत्मसाक्षात्काराचे 3 टप्पे आपण समजून घेतले. मग आता आपण पुढे जाऊ. हा, मग आता आपण हे समजून घेतलं की आपली म्हणजे जी इंद्रिय असतात तर ती कशी असतात तर अपूर्ण आहेत पहा. म्हणजे काय की आपल्याला दूरवरचा जो तारा आहे तर तो पाहायला काय लागतो तर आपल्याला टेलिस्कोप लागेल किंवा आपल्याला जर जीवाणू विषाणू पाहायचे तर मायक्रोस्कोप लागेल, हो की नाही. मग आपण आपलं जे शरीर आहे तर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. म्हणजे आपलं शरीर कसं आहे तर पूर्ण त्या भौतिक आहे. आणि मग आपला आत्मा कसं आहे आध्यात्मिक आहे. काल आपण अभ्यासला आपण जीवात्मक अंश आहोत भगवंतांचे. मग भगवान कसे सच्चिदानंद म्हणजे पूर्णतः आध्यात्मिक असे आहेत. आणि मग असे जे भगवान आहेत म्हणजे जे पूर्णतः आध्यात्मिक आहेत मग त्यांना आपण आपल्या भौतिक शरीराने आणि अपूर्ण इंद्रियांनी जाणू नाही शकत. मग त्यांना कसं जाणलं पाहिजे ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलंय की काय सांगितलंय तर म्हणजे भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाचं अंजन म्हणजे काजळाने आपण जाणलं पाहिजे. म्हणजे जो कोणी भक्त भक्तिमय प्रेममय सेवा करतो त्याच्यासमोर भगवान प्रकट होतात. म्हणजे अशा पद्धतीनं ब्रह्मसंहितेमध्ये श्रीकृष्णांच्या विषयी ब्रह्माजींनी सांगितलेलं आहे. मग आता आपण पुढे जाऊ. हा, देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं चला तथा देहांतरप्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. हरे कृष्ण माताजी. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यातून म्हातारपणात जात असतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थितांतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की आपले जे शरीर आहे तर म्हणजे ते काय आहे
तर आपल्याला भौतिक प्रकृती हे आपण जेव्हा या भौतिक प्रकृतीमध्ये येतो जीवात्मा म्हणून, आपण कोण आहोत? भगवान श्रीकृष्णांचे अंशात्मक भाग आहोत, एक चित्कण आहे, आपण एक स्फुल्लिंग आहोत, हो की नाही? मग आपल्याला भौतिक प्रकृती एक शरीर प्रदान करते आपल्या पूर्व कर्म आणि इच्छानुसार. मग ते जे शरीर असतं, तर तो मिळालेला असा तो देहधारी म्हणून म्हटले आत्मा, तर तो काय करतो? तर त्याला जेव्हा हे शरीर मिळतं तेव्हा बालपणापासून, म्हणजे काय की आपल्या शरीराला ह्या अवस्था आहेत पहा, आपण चित्रात दाखवले तसं आपण छोटेसे बाळ असतो, मग त्यानंतर बाल्यावस्थेतून कौमार्यावस्थेत जातो, मग कौमार्यावस्थेतून आपण पौगंडावस्थेत जातो, मग त्यानंतर आपण युवा अवस्थेत जातो, मग त्यानंतर प्रौढ होतो आणि त्यानंतर एखादा आपल्याला आजार होतो आणि मग आपला किंवा व्याधी होते आणि आपला मृत्यू होतो. म्हणजे ह्या देहाला सगळ्या अवस्था आहेत पहा. आणि मग जो जीवात्मा आहे, म्हणजे जो आपला आत्मा आहे, जो चित्कण आहे, भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे, तो काय करतो? आपल्या प्रत्येक मृत्यूच्या वेळेला एक शरीर टाकून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. मग असा जो बदल आहे किंवा असं जे स्थित्यंतर आहे, ह्यामुळं धीर मनुष्य गोंधळून जात नाही. म्हणजेच काय की जो हे जाणतो, जो या ज्ञानामध्ये स्थित असतो की आपण शरीर नसून आत्मा आहोत, आपण भगवंतांचे जीवात्मक अंश आहोत, त्यांचे आपण नित्य सेवक आहोत. मग हे जेव्हा तो जाणतो त्यावेळेला तो अशा शरीराच्या वेगवेगळ्या अवस्थांमुळं तो गोंधळून जात नाही, विचलित होत नाही. मग इथे हे सगळं का सांगतायत भगवान श्रीकृष्ण अर्जुनांना? तर पहा म्हणजे काय की जे त्याचे नातेवाईक आहेत, भीष्म पितामह आहेत, गुरु आहेत द्रोणाचार्य, बंधू आहेत दुःशासन, दुर्योधन, हे सगळे कौरव, मग हे सगळे काय आहेत? तर त्याचे देह संबंधी आहेत, हो की नाही? आणि मग अर्जुनाचे जे बाण आहेत ते काय करणार आहेत? तर त्याच्या शरीरांना भेदणार आहेत आणि मग शरीर जरी मृत झाली तरी ते आत्मे कसे आहेत? जिवंतच असणार आहेत. आणि मग त्यामुळं हे सगळं ज्ञान किंवा हे सगळं श्रीकृष्ण का देतात? म्हणजे त्याला जे वाटते कुटुंबाच्या आसक्तीपोटी की मी माझ्या आप्तेष्टांना म्हणजे वध करेन युद्धामध्ये किंवा त्यांना ठार मारेन, तर मग त्याच्या मनात जे हे आसक्ती आहे म्हणजे ही आप्तेष्टाविषयी, तर ही दूर करण्यासाठी अर्जुनांना काय सांगतात श्रीकृष्ण? की तुझे जे बाण आहेत ते त्यांची शरीरं भेदतील, पण प्रत्येक मृत्यूच्या वेळी आत्मा काय करतो? एक शरीर टाकून दुसऱ्या शरीरात जातो. मग आता हे सगळे भीष्म पितामह किंवा द्रोणाचार्य हे सगळे कसे आहेत? असे अत्यंत म्हणजे महान व्यक्तिमत्व आहेत. मग त्यांना एकतर उच्च लोकात स्थान मिळेल किंवा त्यांना आध्यात्मिक देहाची प्राप्ती होईल. म्हणजे दोन्हीपैकी काही झालं तरी चांगलंच आहे. म्हणजे यात नुकसान कोणतंच नाही. आणि असं जे जाणतो तो जो धीर मनुष्य आहे, म्हणजे तो स्थिर, म्हणजे तो असा आहे मनुष्य, तर तो ह्या सगळ्या शरीराच्या स्थित्यंतरामुळे, म्हणजे शरीराच्या ह्या सगळ्या अवस्थामुळे, शरीर वेगवेगळ्या अवस्थातून जातं, ह्यामुळे तो कधीही गोंधळून जात नाही, असं ते सांगतात. मग आता आपण पुढे जाऊया. हा. आता आपला जो आत्मा आहे, म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत, तर ते करुणा जी अर्जुनांना वाटत होती म्हणजे आपल्या सगळ्या नातेवाईकांच्या बद्दल, मग त्याविषयी त्याचं निराकरण अजून कसं करतात, तर ते या श्लोकातून आपण समजून घेणार आहोत. मग इथे आपल्या आत्मेचे गुण अभ्यासणार आहोत बरं का. मग ते आपण समजून घेऊया. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्तापो न शोषयति मारुतः. हरे कृष्ण माताजी. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवताही येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकवताही येत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया की जो आत्मा आहे, तर त्याचे गुणधर्म काय सांगितलेत? की आता शस्त्र आहेत वेगवेगळी तलवार किंवा असे धनुष्यबाण, भाले, हे जे होती शस्त्र, तर ह्या शस्त्रांनी कुठल्याही त्याचे आत्म्याचे तुकडे करता येणार नाहीत, त्याला कापता नाही येणार. मग अग्नीद्वारे, म्हणजे युद्धात लढलं जायचं ना, वेगवेगळे तलवारीचे वार केले जायचे किंवा बाण सोडले जायचे. मग आता अग्नीद्वारे, म्हणजे आता अग्निअस्त्र सोडलं जायचं त्या काळात, हो की नाही? मग अग्नीद्वारे त्याला बिलकुल जाळता येणार नाही. मग पाण्याद्वारे भिजवता येणार नाही, म्हणजे तेव्हा जलास्त्राचा प्रयोग केला जायचा, मग पाण्याने भिजवता येणार नाही. वाऱ्याने, म्हणजे पवनास्त्र वापरलं जायचं, मग वाऱ्याने त्याला सुकवता येणार नाही. म्हणजे काय, ही पंचमहाभूत जे आहेत, तर त्यापासून पूर्वी अस्त्र तयार केली जायची. आणि मग एक अस्त्र आहे, तर त्याचा निपात करण्यासाठी दुसऱ्या अस्त्राचा वापर केला जायचा, म्हणजे अग्निअस्त्र आहे, तर म्हणजे त्याचा निपात करण्यासाठी काय केलं जायचं? तर जलास्त्राचा वापर केला जायचा पहा. म्हणजे इतकं वैदिक ज्ञान तेव्हा प्रगत होतं.
होतं पहा. आणि आताच्या म्हणजे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना तर फक्त न्यूक्लिअर बॉम्ब माहिती आहेत पहा. म्हणजे ते तर फक्त अग्निअस्त्राचाच प्रकार आहे एक. पवनास्त्र तर त्या लोकांना माहितीच नाही पहा. मग हे असे जे गुणधर्म आहेत हे आत्म्याचे आहेत. आणि मग आत्मा कसा आहे तर आपण पाहिलं की हे सगळे गुणधर्म आत्म्यामध्ये तर आहेतच, पण आत्म्याचा आकार केवढा आहे तर तो आपला जो डोक्यावरचा एक केस आहे तर त्याचा जे टोक किंवा अग्र आहे तर त्याचा 10,000वा भाग केला तर तो जितका सूक्ष्म होईल तर तितका तो असा सूक्ष्म आहे. आणि म्हणजे तो जो आत्मा आहे तर तो कुठे असतो आपल्या हृदयामध्ये असतो पहा. तर अशा पद्धतीने आपण आत्म्याचे गुणधर्म अभ्यासले. मग आता आपण पुढे जाऊया. हा मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण लिनल, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा. अवाच्यवादाश बहून् वदिष्यन्ति तवाहिता निन्दन्तस्तव सामर्थ्य तथो दुःख तरुण किम. हरे कृष्ण माताजी. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखर असे तुला काय आहे? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता आपण हे सगळं अभ्यासलो की नाही, आत्म्याचे गुणधर्म आता इथे आपण अभ्यासले होते. मग हे का सांगितले होते तर म्हणजेच काय की आत्मा जो आहे तर तो कधीही नष्ट होत नाही. जसं आपण पहिल्या श्लोकात ह्याच्या आधीच्या अभ्यासलं होतं आत्म्याचे गुणधर्म अभ्यासण्यापूर्वी, की आपल्या आत्म्याला म्हणजे ह्या सगळ्या शरीराच्या अवस्था नाहीत, तर आत्मा कसा आहे तर म्हणजे तो अविनाशी आहे. कारण तो श्रीकृष्ण कसा आहे तर म्हणजे ते कसे आहेत तर ते आध्यात्मिक आहेत पूर्णतया. आणि श्रीकृष्ण कसे आहेत पुरातन आहेत, पुराण पुरुष आहेत, हो की नाही, हे सगळं आपण अनुभवलं. मग आत्मा पण कसं आहे अजन्म आहे, अविनाशी आहे. मग त्याला कुठल्याही अशा शस्त्राने कापता येणार नाही, जाळता येणार नाही किंवा वाऱ्याने सुकवता येणार नाही. असं सगळं आपण अभ्यासले हे सगळे गुणधर्म आहेत. मग किंवा त्याला म्हणजे कुठल्याही पाण्याने त्याला भिजवता येणार नाही, तर हे आपण समजून घेतलं. म्हणजेच काय इथं आपण समजून घेऊया की हे सगळे गुणधर्म श्रीकृष्णाने का सांगितलेत तर म्हणजेच आत्मा जो आहे तर तो कधीही नष्ट होत नाही. म्हणजे आपतेष्टांची शरीर जरी बाणांनी भेदली तरी आत्मा त्यांचा कसा आहे तर तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो प्रत्येक मृत्यूच्या वेळी, आणि त्यामुळं त्यामध्ये कुठलाच धोका नाही. मग आता हे सगळं सांगितल्यावर पुढं असं का सांगतात श्रीकृष्ण तर पहा, आता अर्जुन जे आहेत तर त्यांना असं खूप दया आणि करुणा आहे. मग आपल्या नातेवाईकांविषयी आणि मग आपल्या कुटुंबाला म्हणजे युद्धामध्ये म्हणजे कुटुंबातले जे सगळे सदस्य आहेत तर त्यांना आपल्याला म्हणजे इथे कुटुंबातले जे सगळे सदस्य म्हणजे बंधू आप्तेष्ट सगळे आले तर यांचा आपल्याला वध करायला लागेल. म्हणून मग मी त्यांच्याविषयी करुणा म्हणजे म्हणून सहानुभूती म्हणून मी युद्धातून माघार घेईन असं जरी अर्जुनांनी ठरवलं तरी मग दुःशासन आहे, दुर्योधन आहेत, कर्ण आहेत, हे शत्रू जे आहेत त्याचे विरोधी पक्षात जे उभे आहेत कौरवांसोबत तर ते थोडा तसा विचार करणार आहेत. अर्जुनांसारखा जो महान योद्धा आहे तर त्याच्याविषयी ते थोडाच असा विचार करणार शत्रू पक्षातले लोक. ते काय म्हणतील की हा जो महान योद्धा धनुर्धर म्हणून विख्यात आहे यांनी युद्धातून माघार घेतली, तो रणांगणातून पळून गेला, भ्याड आहे असं म्हणतील. म्हणजेच काय की शत्रू असे अपमानास्पद शब्दात त्याचं वर्णन करतील आणि मग त्याची जी योग्यता आहे, उत्तम योद्धा आहे अर्जुन, मग ती म्हणजे त्याचा उपहास होईल. मग ह्याच्यापेक्षा अजून मोठं दुःख कोणतं अशा पद्धतीने जे अर्जुन आहेत तर त्यांना श्रीकृष्ण सांगतात. मग आता आपण पुढे जाऊया. हा. मग आता ते काय सांगतात मग त्यापेक्षा तू जर युद्धामध्ये क्षत्रिय म्हणून तुझं कर्तव्य कर्म काय आहे तर लढणं. मग ते जर तू लढलास तर काय होईल, एक तर तुला म्हणजे जे क्षत्रिय असतात त्या म्हणजे आपलं कर्तव्य कर्म प्रत्येक वर्णातले लोक जेव्हा करत असतात तर तेव्हा त्यांचं जे कर्म घडतं त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्मानुसार उच्च लोकात म्हणजे आता क्षत्रिय म्हणून लढता लढता जर वीरमरण आलं तर त्याला उच्च लोकात म्हणजे स्वर्गासारखे जे उच्च लोक आहेत की जिथं पृथ्वी लोक जो आहे आपण जिथे राहतो त्याला पृथ्वी लोक किंवा मर्त्य लोक म्हणतात. मग ह्याच्यात दशलक्ष अधिक पट सुख असतात तिथं उपभोगता येतात. तर अशा लोकांमध्ये तुला स्थान मिळेल आणि समजा तुला विजय मिळाला तर संपूर्ण ह्या पृथ्वीचं साम्राज्य मिळेल असं अर्जुनांना श्रीकृष्ण सांगतात. मग ते आता पुढे आपण अभ्यासूया. म्हणजे यात नुकसान तर कोणतंच नाही.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. हरे कृष्ण माताजी. हे कोणतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उभोगशील. म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण म्हणजेच काय की रणभूमीवर एक तर तुला लढता लढता वीरमरण येईल किंवा म्हणजे त्यामुळे काय होईल की तुला स्वर्ग प्राप्ती होईल. क्षत्रियाचं हे कर्तव्य आहे युद्धामध्ये लढणं. आणि समजा तुला विजय मिळाला तर हे पृथ्वीचं साम्राज्य प्राप्त होईल, हो की नाही. म्हणून तू काय कर की दृढ निश्चयाने उठ आणि युद्ध कर. अशा पद्धतीने जे भगवान श्रीकृष्ण ते अर्जुनांना सांगतात. मग आता आपण पुढे जाऊ. हा, आता आपण ह्या श्लोकातून आपण आता अजून काय भगवान श्रीकृष्ण सांगतात तर ते आपण अभ्यासणार आहोत. नेहाभिक्रमशा नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम् अल्पस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हरे कृष्ण माताजी. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही, आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता पहा हा, आता भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की ह्या प्रयत्नात म्हणजे कुठलंही नुकसान नाही किंवा ऱ्हास नाही. म्हणजेच काय की ह्या मार्गात म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा आपण एखादं कर्तव्य कर्म आपलं पार पाडत असतो तर ह्या मार्गातली अशी छोटी छोटी प्रगती मनुष्याला मोठ्या भयापासून म्हणजे भौतिक प्रकृतीच्या आपण आपलं जे कर्म करत असतो आपण कर्म अभ्यासताना काल अभ्यासलं, हो की नाही. तर आपलं जे कर्म असतं त्यामुळे आपल्या जीवनात सुख दुःख येतात आणि आपण त्यामुळे या भौतिक जंजाळात प्रकृतीच्या 3 गुणांच्या आपण अधिपत्याखाली असतो आणि कर्म करत असतो. मग पुन्हा पुन्हा येत राहतो, हो की नाही. आणि त्यामुळे काय होतं जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा म्हणजे आपण अडकून पडतो. मग अशा छोट्याशा म्हणजे अल्प प्रगतीमुळं म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण कार्य करतो किंवा भगवान श्रीकृष्णांनी जे काही आपल्याला कर्तव्य कर्म म्हणजे आपण शास्त्रामध्ये म्हणजे जे काही म्हणजे सांगितलंय तर त्यानुसार म्हणजे हे जी वर्णाश्रम व्यवस्था आहे तर हे सगळं म्हणजे भगवंतांनीच निर्माण केली आहे. तर चौथ्या अध्यायात आपण अभ्यासणार आहे चातुर्वर्ण व्यवस्था. मग अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे आपण क्षत्रिय म्हणून आपले कर्तव्य कर्म काय युद्धामध्ये लढणं. मग ते लढल्यामुळे काय होईल श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपल्याकडून कार्य होईल. मग अशी अल्प जेव्हा प्रगती आपण करतो तेव्हा काय होतं आपण ह्या भयंकर भयापासून आपलं संरक्षण होतं. म्हणजेच ह्या भौतिक प्रकृतीच्या जंजाळामध्ये पडण्यापासून आपलं संरक्षण होतं. मग आता हे कसं समजून घ्यायचं तर एक छानशी गोष्ट आहे पहा. इथे चित्रात इथे उंदीर दिसतो पहा. तर त्याला चेरी खूप आवडायची. मग त्याला भूक लागली खूप. मग त्यांनी ती चेरी खाल्ली. मग त्याची भूक काही भागली नव्हती. मग तो एका मंदिरात गेला. मग तिथे एक पणती तेवत होती बरं का. मग त्याची जी ज्योत होती ती अशी लाल लाल चेरी सारखी दिसत होती. मग त्याला ते असे काहीतरी फळासारखं वाटलं आणि त्यांनी त्याच्यावर उडी घेतली बरं का. आणि ती खाण्याचा असा प्रयत्न करण्यासाठी मग काय झालं की त्याच्या दातात ती वात अडकली त्या दिव्याची आणि ते म्हणजे तो इवलासा जीव. मग त्याचं काय झालं की तो तिथे त्या पणतीतलं गरम तेल होतं तर त्याच्यामध्ये तो होरपळला आणि मग त्यामुळं काय झालं त्या गरम तेलामध्ये तो पडल्यामुळं त्याचा मृत्यू झाला. आणि तेव्हा त्याच्या डोक्यात म्हणजे जे त्याच्या दातात जी वात अडकली होती तर त्यामुळे काय होतं त्याचं डोकं असं हलत होतं आणि मग तो मृत्यू होऊन पडला. तो कुठे पडला श्रीकृष्णांच्या चरणाशी. मग काय झालं भगवान श्रीकृष्णांनी त्याचं जे डोकं हलत होतं म्हणजे दातात जी वात अडकलेली सोडवायचा तो प्रयत्न करत होता ती आरती म्हणून स्वीकारली आणि श्रीकृष्णांच्या चरणांशी त्याला मृत्यू आला. मग त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. म्हणजेच काय की स्वल्पम अल्पस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. म्हणजे काय छोट्या छोट्या कृती आपल्याकडून जेव्हा होतात तेव्हा काय होतं आपण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होतो. आता याचं दुसरं उदाहरण कोणतं पहा. भगवान जे आहेत तर ते त्रेतायुगामध्ये श्रीरामचंद्रांच्या अवतारात आले पहा. मग तेव्हा त्यांचा म्हणजे दास्य भावामध्ये हनुमंतांनी सेवा केली पहा. भगवान आपले स्वामी आहेत आणि आपण त्याचे दास आहोत. मग त्यांच्या आज्ञेनुसार ते लंकेमध्ये गेले, हो की नाही. सीतामय्यांना भेटायला ही गोष्ट आपल्याला माहितीये. मग तेव्हा काय झालं तर तिथे
रावणाने हा कोण मोठा वानर आलाय त्याला पकडून आणलं. त्याने धुमाकूळ घालायला सुरुवात केली, वृक्ष उपटायला. तेव्हा घेऊन आले सगळे त्याचे सैनिक. आणि मग विभीषणाने सांगितलं की जो दूत आहे तर त्याला म्हणजे इजा करायची नसते, त्याचा वध करायचा नसतो. म्हटल्यावर मग ह्याची आता मी खोडच मोडतो. म्हणून रावणाने काय केलं, तर त्याचे शेपूट आहे त्याला चिंध्या बांधून ते पेटवून द्यायला सांगितलं. मग आता आपल्या स्वामींशी एकनिष्ठ असलेला जो सेवक आहे किंवा भक्त आहे तो काय करेल पहा. मग त्यांना जो क्रोध होता तर त्याचा त्यांनी योग्य उपयोग केला. मग त्यांनी पहिली उडी कुठे मारली, तर रावणाच्या महालावरती. म्हणजेच काय, की स्वल्पम अल्पस्य धर्मस्य, म्हणजे आपण छोट्या छोट्या अशा कृती की ज्यामुळे भगवंतांची सेवा होईल, ती भगवंतांच्या कृपेस आपण पात्र होऊ. तर अशी जेव्हा करतो तर त्यावेळेला काय होतं, तर आपण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होतो आणि आपण या भौतिक जंजाळात आपण अडकून पडण्यापासून आपलं संरक्षण होतं. खरं तर आपल्यामध्ये पण सगळे दोष आहेत, हो की नाही, राग हे सगळे आहेत, आपण विकारांनी बद्ध आहोत, हो की नाही, या भौतिक प्रकृतीच्या तीन. पण आपण अशा आपल्या दोषांचा उपयोग म्हणजे सेवा म्हणून कसा करू शकतो, ह्याचं उदाहरण पहा. म्हणजे हनुमान शुद्धच भक्त आहेत, पण आपण ह्याच्यावरनं काय शिकायचं, तर आपले दोष आपण आहेत, आपल्याला राग येतो, हो की नाही, क्रोध. मग त्याचा उपयोग आपण भगवत सेवेसाठी कसा करू शकतो. भगवंतांची कोणी निंदा करत असेल, भगवंतांच्या भक्तांची, तर आपण निश्चित तिथे आपल्या क्रोधाचा उपयोग करू, हो की नाही. तर अशा पद्धतीने आपण हा भाग शिकून घेतला. म्हणजे काय, स्वल्पम अल्पस्य धर्म, छोट्या छोट्या कृती आपल्याला काय करतात, तर भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र ठरवतात पहा. म्हणजे आध्यात्मिक ज्ञान जे असतं ते पुन्हा देखील आपल्याला पुढचा जन्म जेव्हा मिळतो तेव्हा तिथे आपलं तिथून पुढचं आध्यात्मिक ज्ञान आपल्याला मिळतं पहा. कारण आपला आत्मा कसा आहे त्याला ज्ञान होतं. आपला आत्मा कसा आहे, अविनाशी आहे. त्यामुळे तिथून पुढचं ज्ञान आपल्याला मिळतं आणि तिथून पुढची प्रगती आपली होत जाते पहा. मग ह्यावरून आपण काय शिकलो, तर आपण अशा छोट्या-छोट्या ज्या कृती आहेत, तर त्यांनी आपण अशा भयंकर म्हणजे संकटांपासून, भयापासून, भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये आपण अडकून पडण्याच्या भयापासून आपलं संरक्षण होतं पहा. मग अशाच कृती आपण स्वल्पम अल्पस्य धर्मस्य, म्हणजे एकादशी आहे पहा, पवित्र दिवस, अशा दिवशी किंवा जन्माष्टमी असे महत्त्वाचे दिवस असतात, तेव्हा आपण थोडंफार अर्पण जेव्हा करतो भगवत चरणी, तेव्हा काय होतं, अशा आपल्या छोट्या-छोट्या कृती आपल्याला ह्या सगळ्यापासून संरक्षण देतात. मग आता आपण पुढे जाऊया. हा, हा माताजी हरे वाचा. कृष्ण. पारिवारिक परंपरा नष्ट होतील. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्राच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा, मग आता इथे काय म्हणतात म्हणजे अर्जुन, तर मी जर माझं नियत कर्म केलं नाही म्हणजे काय, तर असे सगळे हे जे ग्रह लोक आहेत तर ते नष्ट होऊन जातील असं ते म्हणतात पहा. तर याचा अर्थ काय आपण समजून घेऊया. किंवा ही जी अनावश्यक लोकसंख्या आहे तर ती उत्पन्न व्हायला सुद्धा मीच कारणीभूत होईल असं त्यांना वाटतंय. मग हे सगळं त्यांना असं का वाटतंय, तर आपण हा भाग आपण इथे समजून घेऊया. म्हणजे त्यांना असं वाटतंय की ह्या सगळ्या प्राणीमात्रांच्या शांततेचा सुद्धा म्हणजे जो काही म्हणजे विनाश होणार आहे तर तो सगळा माझ्यामुळे होईल. म्हणजे हे सगळं कशामुळं खरं तर वाटतंय, तर त्यांच्या ज्या कुटुंबाविषयीच्या आसक्ती आहेत हे तर कारण आहेच. पण मग असं नेमकं कशामुळे वाटतंय, तर ते आपण आता समजून घेणार आहोत. म्हणजे काय, की वर्णसंकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या. मग आता सामान्य समाजाची शांतता त्यामुळे भंग होते पहा. म्हणजे काय, की आता शास्त्र प्रमाणित म्हणजे जे नीती-नियम आहेत त्यामुळे काय होतं, प्रजा शांत अशी राहते आणि मग त्यांच्या जीवनात आध्यात्मिक जी प्रगती असते ती करायला ते संघटित होऊ शकते पहा. मग आता भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते स्वतः देखील मनुष्य जन्मात येतात तेव्हा शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करतात पहा. मग आता जे भगवान आहेत तर ते सगळ्या आपल्या सर्व जीवांचं दायित्व घेतात पहा. म्हणून आपण हे शास्त्राविषयी नेहमी कसं पाहिजे, आपल्याला आदर पाहिजे पहा. आणि मग जेव्हा अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी भगवान स्वतः अवतरित होतात पहा. आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि मग आपण काय करायचं, तर भगवान श्रीकृष्णांच्या पदचिन्हांचं अनुसरण करायचं. अनुसरण करायचं म्हणजे आपण करू शकतो, अनुकरण नाही करायचं बरं का. म्हणजे मग आपण म्हणजे हे समजून घेऊया की भगवान श्रीकृष्ण
श्रीकृष्णांनी बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला. मग आपण उचलू शकतो का? बिलकुल नाही. मग आपण काय करायचं? भगवान श्रीकृष्णांच्या या उपदेशांचं पालन करायचं, जे भागवतात आहेत, भगवद्गीतात आहे, गीतेमध्ये आहेत, हो की नाही? मग अशा पद्धतीनं आपण प्रामाणिक सेवक म्हणून त्यांच्या आदेशांचं पालन करायचं. आणि ते आपल्यासाठी कसं असतं? हितकारक असतं. आणि आपल्यासारखं बुद्धिमान कोणी असेल तर हे सगळं तो पालन करेल, हो की नाही? आणि आताचं जे कलियुग आहे तर इथं असे भगवान श्रीकृष्णाच्या कृत्यांचं अनुकरण करणारे सुद्धा, म्हणजे कलियुग कसं आहे, असं ढोंगी पापी लोकांचं आहे असं त्याचं वर्णन आहे. मग इथं असे सुद्धा लोक आहेत स्वतःला अवतारी समजणारे, मी श्रीकृष्ण आहे सांगणारे. मग ह्याच्यापासून सुद्धा आपलं सर्वांचं म्हणजे आपण सर्वांनी सावध असलं पाहिजे. पहा, अशा घटना आपण पाहतो, हो की नाही? तर त्यामुळं आपल्याला भगवान एक प्रकारे सावधच करतात. पहा, म्हणजे आता उदाहरण घेऊया, की एखाद्याने म्हटलं की शिवांनी काय केलं होतं, तर हलाल नावाचं विष जे प्राशन केलं होतं. मग तसं एखाद्याने जर घ्यायचा प्रयत्न केला, तर एखादा थेंब जरी असेल विषाचा, एखाद्या सामान्य मनुष्याने तो प्राशन केला तर मृत्यू होईल, हो की नाही? म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर भगवान श्रीकृष्ण आहेत, तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या चरणचिन्हांचं, पदचिन्हांचं आपण काय केलं पाहिजे? तर अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण नाही करायचं. मग हे सगळं आपण का समजून घेतो आहोत? म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्णांनी जर ह्या पृथ्वी तलावर येऊन सगळं शास्त्र आणि जे वेद आहेत त्यांचं ज्ञान संपादन करून त्यांचं पालन केलंय, तर मग क्षत्रियाचं म्हणजे ते एक उत्तम असे काय होते, तर उत्तम पिता होते, उत्तम पुत्र होते, उत्तम राजा होते, उत्तम पती होते. तर मग एका क्षत्रियाचं कार्य काय आहे? ते त्यांना आपलं कर्तव्य कर्म करणं, आणि ते काय आहे? तर लढणं. आणि मग जेव्हा अशा स्तरावर, म्हणजे जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी एखादा व्यक्ती कार्य करतो, म्हणजे तो म्हणजे त्याचं कर्तव्य कर्म काय? लढणं. त्यावेळेला काय होतं? हे जे भौतिक स्तर आहेत किंवा भावनिक स्तर आहेत, आध्यात्मिक स्तर, ह्या सर्व स्तरावर काय होते? फलनिष्पत्ती होते. म्हणजेच काय? त्याला जे वाटतं की अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न होईल किंवा वर्णसंकर होईल, तर असं असं म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने घडणार नाही. म्हणजेच काय, जेव्हा त्याच्याकडून कृष्ण कर्म होईल, आध्यात्मिक कर्म होईल, कृष्ण भावना व्यक्त करणं, म्हणजेच काय, युद्धामध्ये लढणं श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी, तेव्हा म्हणजे ते जे कार्य आहे ते समाज, राष्ट्र, कुटुंब ह्या विषयीची जी आपली कर्तव्य कर्म असतात त्याच्या पलीकडं कृष्ण भावना मिळते. असं कृष्ण भावना व्यक्त कर्म म्हणतात त्याला, किंवा आध्यात्मिक कर्म घडतं पहा. आणि त्याद्वारे त्या सगळ्या आणि स्तरावर काय कालची आणि आजचा होतं? तर लेक्चर ग्रुपमध्ये फलनिष्पत्ती पोस्ट होते. करा. हरे कृष्ण प्रभूजी. हो, हो, आपण पोस्ट करणार आहोत. ते रेकॉर्डिंग आज येईल आणि ते पोस्ट होईल. क्षमा असावी, तो थोडा मी विलंब कामाला झाला. जातो. कालचे लेक्चर चुकला मला, कालचा आणि आजचा. हरे कृष्ण. आपण प्रभूजी वर्ग संपल्यावर बोलूया. नक्की पोस्ट करणार आहोत. आपण काळजी नको करूया. आपण पुढचा अभ्यास घेऊया. तर आता हे सगळं श्रीकृष्णांनी अशा पद्धतीने अर्जुनाला पारिवारिक परंपरा नष्ट होतील याबद्दल मार्गदर्शन केलं. आता पुढे जाऊया आपण. हा, तर पुढचं. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन, बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम्. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येय एक असते. हे प्रिय क्रूडनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता जे या मार्गावर असतात म्हणजे काय, की जे अशा पद्धतीने म्हणजे एक दृढ निश्चयाने कार्य करतात, तर म्हणजे असं श्रीकृष्णांना सांगायचं तर त्यांचं देह देखील एकच असतं, असं श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजे त्यांची बुद्धी कशी असते? दृढ निश्चय, ठाम निश्चय अशी असते. आणि मग त्याला काय म्हटलंय? व्यवसायात्मिका बुद्धी, म्हणजे काय? दृढ निश्चय बुद्धी, एक ध्येय असणारी बुद्धी. आणि मग कुरुनंदन म्हणजे कोण? अर्जुन. म्हणजे तर मग जे आहेत कुरुवंशातले आहेत, मग तिथला त्यांचा पुत्र म्हणजे कुरुनंदन असं म्हटलं. वेगवेगळी नावं अर्जुनांना वापरलीत पहा. म्हणजे एक उत्तम जे गुरु असतात ते आपल्या शिष्याला प्रेरणा देण्यासाठी असे उत्तम शब्द वापरतात पहा. मग तशा पद्धतीने कुरुनंदन म्हणतात. ते म्हणजे कुरु वंश आहे तो खूप मोठा आहे, महान आहे, मग तिथला तो पुत्र आहे. मग त्याला अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण प्रेरणा देतात पहा. कुरुनंदन जे डळमळीत वृत्तीचे असतात, तर त्यांच्या बुद्धीला फाटे फुटलेत असतात. म्हणजे काय, अशी ज्यांची मनस्थिती होते की मी नेमकं काय करू, म्हणजे बुद्धीला फाटे फुटतात असं म्हटलंय. म्हणजेच काय, की हे आपण समजून घेऊया. तर इथे एक गोष्ट आपण समजून घेऊ, त्या माध्यमातून आपल्याला हे समजू येईल. तर जे अर्जुन होते
किंवा हे कौरव पांडव होते, या सर्वांचे गुरु कोण होते? तर द्रोणाचार्य. मग त्यांनी एकदा परीक्षा घ्यायची ठरवली ह्या सगळ्या आपल्या शिष्यांची. मग त्यांनी एक लाकडी पक्षी तयार केला आणि तो झाडामध्ये लपवून ठेवला. आणि मग त्यांनी विचारलं की तुम्हाला काय दिसतं? तर मग कौरवांनी सांगितलं, आम्हाला ढग दिसतात, पानं दिसतात, फुलं दिसतात, त्यानंतर पक्षी दिसतात आणि तो एक पक्षी जो आहे तो दिसतो. मग दुर्योधन दुःशासन यांना विचारलं, मग त्यांनी पण असं सांगितलं, आम्हाला ढग दिसतात, फांद्या दिसतात, पानं दिसतात आणि पक्षी दिसतो. मग अर्जुनाला विचारलं, अर्जुनाने काय सांगितलं की मला तो पक्षी दिसतो आणि त्याचा डोळा दिसतो. मग त्यांनी काय सांगितलं, त्याचा डोळा आहे तो तुझ्या धनुष्यबाणाने भेद. मग त्यांनी तो भेदला. मग ह्याला काय म्हणायचं की दृढ म्हणजे एकाग्र म्हणजे म्हणजे एकाग्र अशी बुद्धी. म्हणजे काय की अर्जुनाने काय केलं, एकाग्र बुद्धीनं त्या जे पक्षाचा डोळा आहे तर त्याच्यावर पूर्णतः आपलं मन केंद्रित केलं. पहा, म्हणजे पूर्णतः मन आहे तर ते केंद्रित केलं, बुद्धी केंद्रित केली आणि त्याचा डोळा भेदला. मग अशी जी बुद्धी असते त्याला म्हणायचं व्यवसायात्मिका बुद्धी, दृढ निश्चय बुद्धी. मग इथे अर्जुनानं हे काय सांगतात, तर क्षत्रियाचं कार्य काय की त्यांनी युद्धामध्ये लढलं पाहिजे दृढ निश्चयाने, आपलं कर्तव्य कर्म केलं पाहिजे. आणि अर्जुनाची तर अवस्था अशी झाली की मी नेमकं काय करू, युद्ध लढू की नको. मग त्यासाठी अर्जुनांना हे सगळं ज्ञान देत आहेत, आत्माविषयी, शरीराविषयी हे सगळं ज्ञान आता त्यांनी दिलंय. आणि त्याद्वारे त्यांनी काय सांगितले, तू दृढ निश्चयाने उठ आणि युद्धासाठी लढ, म्हणजे युद्धासाठी तू उभे राहा, युद्ध लढ. आणि म्हणजे असे डळमळीत होतात म्हणजे वेगवेगळ्या विचारांनी. मग त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटतात की जसं अर्जुनाचं ची मनस्थिती झाली होती. म्हणून काय म्हणले, बहुशाखा यनदाश्च, म्हणजे असे अनेक फाटे फुटतात. आणि म्हणून अर्जुनाने काय केलं पाहिजे, तर युद्धासाठी दृढ निश्चयाने काय युद्ध करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, लढलं पाहिजे, की जे क्षत्रियाचं कर्तव्य कर्म आहे. मग आता आपण पुढे जाऊया. म्हणजे असमंजस या शब्दाचं निराकरण दिलं. मग आता स्थितधीर मुनीची लक्षणं कुठली असतात ते आपण अभ्यासणार आहोत. आता आपण हे समजून घेऊ. हरे हा कृष्ण. माता. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता अर्जुन जे आहेत तर ते काय विचारतात की असा जो आहे स्थित धीर मुनी, म्हणजे समाधिस्थ असं म्हटलंय, तर असा जो पुरुष असतो किंवा त्याची लक्षणं कुठली असतात, तो बोलतो चालतो कसा किंवा त्याची भाषा कशी, म्हणजे कसा असतो. तर आता पहा, एखादा श्रीमंत धनवान मनुष्य असेल तर त्याचं चालणं बोलणं वागणं बघून आपल्याला समजतं ना की ही धनवान व्यक्ती आहे, हो की नाही. मग एखादा जो असतो, तर एखादा जर रुग्ण असेल तर त्याची लक्षणं पाहून, त्याचं हालचाल पाहून किंवा तो ज्या पद्धतीनं बोलतो हे सगळं पाहून आपल्याला समजतं ना की हो रुग्ण आहे, हो की नाही, आजारी आहे. मग तसंच एखादा जो भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे तर त्याची लक्षणं आपल्याला पाहून समजतं हा भक्त आहे. ती कोणती असतात, तर नेहमी भगवान श्रीकृष्णांच्या विषयी बोलतो, श्रीकृष्णांच्या संतुष्टीविषयी तो विचार करतो किंवा त्याला जे कोणी भेटतात त्यांच्याशी म्हणतो, श्रीकृष्णांच्या विषयी म्हणजे हरिकथा म्हणजे म्हणजे विषयी बोलतो. तर श्रीकृष्णांची सेवा, भक्तिमय प्रेममय सेवा कशी करता येईल याविषयी त्याच्या सानिध्यात जेव्हा भक्त येतात त्यांच्याशी तो चर्चा करतो आणि त्यातच तो रममाण असतो. मग असा तो स्थितधीर मुनी कसा असतो ते आपण आता समजून घेणार आहोत. हा, मग आता त्याची लक्षणं कुठली, तो चालतो कसा आणि हे सगळं बोलतो कसा, हे सगळं आपण बसतो कसा समजून घेणार आहोत. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. हरे कृष्ण माताजी. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या मनात एकांतातच समाधान मिळते तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया की जेव्हा कधी मनुष्य आपल्या ज्या मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छा, म्हणजे आपल्याला ज्या इंद्रियांच्या आसक्ती असतात त्या सगळ्यांचा तो काय करतो, त्याग करतो बरं का. आणि त्याला काय वाटत असतं, म्हणजे असा जो भक्त असतो, भक्तिमय सेवा करणारा किंवा कृष्ण भावनायुक्त जो असतो, तर त्याच्यामध्ये हे सगळे गुण असतात पहा. म्हणजे काय, तर तो काय करतो, आपल्या सगळ्या इच्छा आहेत इंद्रिय तृप्तीच्या तर
त्यांचा त्याग करतो पहा. आणि अशा इंद्रिय तृप्तीच्या इच्छा त्या काही कृत्रिम रीतीने थांबवता येत नाहीत, पण तो जेव्हा कृष्ण भावनेमध्ये मग्न होतो किंवा निमग्न होतो, तेव्हा आपोआपच त्याची इंद्रिय काय होतात किंवा त्यांच्या इच्छा कुठल्या विशेष प्रयत्नाविना क्षीण होतात आणि त्याची इंद्रिय काय करतात, भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये रममाण होतात पहा. आणि मग म्हणजे काय होतं, कृष्ण भाव म्हणजे कृष्ण भावनेमध्ये जेव्हा अशा पद्धतीनं एखादा व्यक्ती संलग्न होतो, तेव्हा काय होतं, तो भक्तिमय जी सेवा करतो त्यामुळे तत्काळ कसा बनतो, स्थितप्रज्ञ किंवा स्थित धीर मुनी बनतो. आणि मग असा जो महात्मा असतो तो कायम संतुष्ट राहतो स्वतःमध्ये, तो भगवान श्रीकृष्णांचा स्वतःला सनातन सेवक समजतो पहा. आणि असा जो स्थिर व्यक्ती असतो तर त्याला ही तुच्छ जी भौतिक म्हणजे इच्छा असतात इंद्रियांच्या, तर त्या आकृष्ट करू शकत नाहीत पहा. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची नित्य सेवा करण्यामध्येच त्यांना आनंद मिळतो किंवा त्या चैतन्यामध्येच तो असतो. म्हणजे काय, आपण कृत्रिमरित्या त्यागायला गेलो इंद्रियांच्या आसक्ती, आपल्याला इच्छा तर आपल्याला जमणार नाही, पण कृष्ण भावनेमध्ये आपण निमग्न झालं, भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा केली, की निश्चितच काय होतं, की आपल्या इंद्रियांच्या ज्या आसक्ती असतात त्या क्षीण होतात आणि आपण आपल्या सगळे इंद्रिय भगवंतांच्या ठायी रममाण करतो पहा, त्यांच्या सेवेमध्ये युक्त करतो. आणि असा जो असतो तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो. असं म्हणतात की जसे प्रल्हाद महाराज आहेत, तर ते त्या वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी काय केलं, श्रीकृष्णांचे म्हणजे श्रीकृष्णांचं जे स्वांश विस्तार म्हणजे विष्णू स्वरूप आहे, चतुर्भुज विष्णू स्वरूप, त्यांची भक्ती केली. मग आपल्या ब्रह्मांडांसाठी हे चतुर्भुज विष्णू स्वरूप जे आहेत भगवान, तर विष्णू स्वरूप तो स्वांश विस्तार आहे म्हणजे प्रथम विस्तार श्रीकृष्णांचा. मग म्हणजे त्यांना प्राथमिक स्तरावरचे विस्तार म्हणतात आणि द्वितीय विस्तार म्हणजे आपण सगळे जीवात्मे, म्हणजे सगळे जे अवतार आहेत, नरसिंह अवतार, वामन अवतार, हे सगळे प्रथम विस्तार आहेत, विविध अवतार आहेत हे विष्णू. मग आता हे समजून घेऊ की त्यांची त्यांनी भक्ती केली, त्यांच्या पवित्र महामंत्राचा जप केला. मग त्यावेळेला हिरण्यकशिपूने त्यांचं जीवन वेदनादायी बनवलं, त्यांना विषारी सर्पांच्या गुहेत सोडलं. मग त्यांना काय केलं, तर म्हणजे जे वेगवेगळे भूत म्हणजे भूत होते तर त्यांच्या म्हणजे गुहेमध्ये सोडलं. मग त्यानंतर त्यांना काय केलं, नंतर होलिका नावाची त्यांची बहीण होती, ती त्यांना मांडीवर घेऊन बसली पहा. आणि मग त्यांनी काय केलं, तर तिचं दहन म्हणजे तिथं तिचं म्हणजे तिचा मृत्यू झाला, अग्नीमध्ये ती घेऊन बसली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. आणि प्रल्हाद महाराजांना बिलकुल काही झालं नाही, ते भगवान जे होते तर भगवान विष्णूंच्या नामाचा ते जप करत होते. त्यांनी हत्तीच्या पायी दिलं तरी देखील त्यांना काही झालं नाही. आणि त्यानंतर त्यांना मोठ्या कड्यावरून, उंच कड्यावरून खाली ढकललं, तर भगवान विष्णू स्वतः गरुडावरून आले आणि त्यांनी तात्काळ त्यांचं प्राण रक्षण केलं. म्हणजे पहा, अशा पद्धतीने त्यांचं वेदनादायी जीवन जरी बनवलं तरी ते अशा दिव्य चैतन्यात स्थित होते. आणि त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णांच्या ठायी आपलं मन किंवा विष्णूंच्या ठायी आपलं मन केंद्रित करून काय केलं, म्हणजे ज्याला व्यवसायात्मका बुद्धी, दृढ निश्चयाने त्यांनी काय केलं, पवित्र मंत्रांचा जप केला पहा. ते श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र झाले. म्हणजे अशा दिव्य चैतन्यात असे महात्मा असतात. आता पुढे जाऊ, म्हणजे आपण ही लक्षणं अभ्यासतो आहोत. हा, दुःखेषु विघ्नमा, सुखेषु विगतस्पृहा, वीतराग भय क्रोधा, स्थितधीर मुनिरुच्यते. हरे कृष्ण. जो त्रिविधी तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता पहा, जो त्रिविध तापाने म्हणजे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक असे त्रिविध ताप आहेत, तर ह्याने जो विचलित होत नाही बरं का, मग जो सुखामध्ये हर्षोल्लसित होत नाही म्हणजे भरपूर आनंद झाला, तर त्या म्हणजे सुख मिळालं, तर त्यामध्ये तो म्हणजे हर्षोल्लसित होत नाही, म्हणजे अत्यंत आनंद असं त्याला वाटत नाही. म्हणजेच काय, की म्हणजे याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं, की असा जो असतो तर त्याला काय वाटतं, की जेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख येतं तर तेव्हा तो काय समजतो, की हे जे काही आहे तर हे कशामुळे आहे, तर मी माझंच काहीतरी कर्म असेल की ज्यामुळं म्हणजे खरं तर मी कुकर्म केलेलं असेल की ज्यामुळे मला फार मोठी शिक्षा व्हायला पाहिजे होती, पण भगवान श्रीकृष्णांची कृपा आहे की मला हे थोडंसंच मला हे म्हणजे अशा पद्धतीचं दुःख म्हणजे माझ्या जीवनामध्ये आलं आहे. मग जेव्हा त्याच्या जीवनामध्ये आनंद सुख येतो तेव्हा तो काय म्हणतो, खरं तर ह्यासाठी मी पात्र नाहीये, पण भगवान श्रीकृष्णांची कृपा आहे की त्या म्हणजे मला हे सुख आहे ते अनुभवायला मिळत आहे. मग त्याला जेव्हा असा भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करत असतो भक्त, तेव्हा त्याला कुठलीही आसक्ती नसतात भौतिक, किंवा तो कुठल्याही म्हणजे आकांक्षा बाळगत नाही, तर तो काय करतो,
म्हणजे तो अत्यंत म्हणजे चिकाटीने भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करतो. मग त्याला कुठलंही भय नसतं किंवा म्हणजे अपयश आलं किंवा त्याला कुठलीही चिंता नसते किंवा भय नसतं. तर अशा मार्गावर तो दृढ निश्चयाने प्रयत्न करत असतो पहा. आणि मग हे सगळे जे विकार आहेत, एखादी म्हणजे एखाद्या ठिकाणी अपयश आलं किंवा एखादी गोष्ट योग्य पद्धतीने झाली नाही, तर त्याला क्रोध किंवा अशा पद्धतीचं म्हणजे चिंता असं काही नसतं का? तर तो जे काही होतं ते भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेने होतं. हे तो म्हणजे ह्या दृष्टिकोनामध्ये तो स्थित असतो. म्हणजेच काय, तर ह्या सगळ्या विकारांपासून तो मुक्त झालेला असतो. मग असा जो असतो तर तो कोण म्हटलं तर स्थित धीर मुनी असं म्हटलंय पहा. म्हणजे त्याने जाणलेलं असतं की जे काही होतं ते श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार घडत आहे आणि त्यानुसार तो दृढ निश्चयाने त्याला अपयश आलं तरी देखील तो भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करत असतो. मग असा जो असतो तो स्थितधीर मुनी असं त्याला म्हटले. मग आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याचप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून आवरून घेतो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता पहा, आपण वेगवेगळ्या इच्छा असतात हो की नाही, आपण खरं तर इंद्रियांचे दास असतो हो की नाही. पण म्हणजे आपण समजून घेऊया, आपण वेगवेगळी इंद्रिय जी असतात ना, तर ती कशी आहे, तर ती वेगवेगळ्या इंद्रिय विषयांकडे धावत असतात. मग असं हे का असं आहे, ते काय करतं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपले सगळे अवयव कवचात असे आवरून घेतं. मग तसा तो स्थितधीर मुनी असतो. म्हणजेच काय, तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्थित असतो. आणि त्यामुळं अशा म्हणजे असा जो असतो तर त्यांनी काय केलेले असतात, तर आपली इंद्रिय प्रत्येक इंद्रिय भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये त्यांनी युक्त केलेली असतात पहा. आणि त्यामुळे काय होतं, ज्या वेळेला अशी या भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे आहे, तर त्यावेळेला तो काय करतो, आपल्या इंद्रियांचा योग्य पद्धतीने म्हणजे त्यांना तो युक्त करत असतो भगवत सेवेमध्ये. आणि इंद्रियांच्या ज्या आसक्ती असतात तर त्या काय त्यांनी केलेल्या असतात, त्यागलेले असतात. तो अनासक्त असतो. आणि म्हणून काय म्हटलंय, की जसं कासव आपले अवयव कवचात आवरून घेतो, म्हणजेच काय, त्याची इंद्रिय संयमित असतात, त्याच्या आसक्ती असतात त्या नष्ट झालेल्या असतात, तसं तो अनासक्त असतो. आणि अशा पद्धतीनं तो कासवाप्रमाणे आपली इंद्रिय त्यांनी आवरून घेतलेली असतात पहा. आणि ती भगवत सेवेमध्ये त्यांनी गुंतवून ठेवलेली असतात. मग असा जो असतो तर तो म्हणजे स्थितधीर मुनी. किंवा दुसरं उदाहरण काय, की जे सर्पाचं आणि गारुडीचं उदाहरण आहे. म्हणजे काय, आपले इंद्रिय जे आहेत तर ते इंद्रिय विषयांकडं म्हणजे विषयांकडं धावणारे म्हणजे असा जो सर्प आहे त्याप्रमाणे असतात पहा. मग गारुडी काय करतात, त्याचे दात काढतात हो की नाही, आणि त्याला पुंगीच्या तालावर आपल्याप्रमाणे त्याला म्हणजे पुंगीच्या तालावर तो नाच करत असतो, सर्प असतो तो आपण पाहिला खेळ. मग तसंच आपले जे इंद्रिय आहेत त्यांना हा स्थितधीर मुनी म्हणजेच काय, त्यांच्या म्हणजे विषारी दात म्हणजे स्वैराचारी जे त्यांचे विचार म्हणजे जे विषय असतात म्हणजे स्वैराचार्याकडे नेणारे इंद्रिय विषय, तर त्यापासून काय केलेलं असतं, म्हणजे त्या आसक्ती त्यांनी काढून घेतलेल्या असतात. आणि त्यामुळे एखादा गारुडी जसं सर्पाला नाचवतो तशा पद्धतीनं हे जी इंद्रिय आहेत त्यांना आपल्या ताब्यात ठेवलेलं असतं. आणि जेव्हा कधी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा तर अशा ठिकाणी तो काय करत असतो, त्यांना युक्त करत असतो. असं अशा पद्धतीने म्हणजे ते सर्प आणि गारुडी म्हणजे अस्थितधीर मुनी जो असतो तो आपल्या इंद्रियांना युक्त करत असतो आणि भगवान श्रीकृष्णांची तो सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असा जो असतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढ असतो. म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे ते त्यांच्या कृपेस पात्र झालेला असतो. आणि त्याद्वारे तो भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करत असतो, त्यामध्ये संतुष्ट असतो असा किंवा आत्मतृप्त असतो असा तो असतो. तो कोण असतो, तर स्थित धीर मुनी असं म्हटलंय. आता आपण पुढे जाऊया. हा, म्हणजे त्याच्यातून आपण काय शिकलो, की आपल्या इंद्रियांच्या आसक्ती आहेत त्या अर्जुनांनी त्यागून आपल्या सगळ्या इंद्रियांचा म्हणजे उपयोग आपण भगवत सेवेसाठी कसा करायचा, हा अर्जुनांना ह्याच्यातून भगवान श्रीकृष्णाने उपदेश दिलाय. म्हणजेच काय, की क्षत्रिय म्हणून आपल्याला बाण चालवायची युद्ध कला किंवा हे सगळं माहितीये. म्हणजे हे आपल्या इंद्रियांच्या संयोगानेच या सगळ्या गोष्टी घडतात. मग ह्या आपण ह्याचा उपयोग आपण भगवत सेवेमध्ये कसा करायचा, भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कसं कार्य करायचं, हे ह्याच्यातून अर्जुनांना उपदेश म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत ते देत आहेत पहा. आता भौतिक दृष्टी आणि आध्यात्मिक दृष्टी ही आपण थोडक्यात समजून घेऊ. म्हणजे पहा, भौतिक दृष्टी म्हणजे काय, तर आपल्या जीवनामध्ये सुख दुःख जे असतं तर ते कसं असतं, ऊन थंडी
म्हणजे हिवाळा, उन्हाळा, पावसाळा अशा प्रमाणे ते येतच जातच राहतं ऋतुचक्राप्रमाणे. मग सर्व परिस्थितीत आपला जो असतो कृष्ण भावना भावित भक्त तो कसा असतो, सहनशील असतो. म्हणजे आणि आपण आता अभ्यासलं की तो कशा पद्धतीने दृष्टिकोन घेतो, म्हणजे दुःखात तो काय समजतो, आनंदाने तो हर्षोल्लसित का होत नाही. तर अशा पद्धतीने तो सहनशील असतो आणि दृढ निश्चयानं भक्तिमय प्रेममय सेवा करत असतो. मग आता भौतिक दृष्टी काय आहे की त्याला वाटतं मी म्हणजे शरीर म्हणजेच मी आहे. पण जो भक्त असतो किंवा भगवंतांचा भक्तिमय प्रेममय सेवा करणारा जो सेवक आहे, नित्य दास, स्वतःला जो ज्यानं जाणलेलं असतात असा स्थितधीर मुनी जो असतो पहा, तो समजतो की आत्मा कसा आहे, तर तो मरतही नाही, तो जन्मही घेत नाही. मी भगवंतांचा अंश आहे, त्यांचा नित्य दास आहे. मग इकडे भौतिक दृष्टी काय आहे, की शरीर जेव्हा मृत्यू होतो, शरीर मृत्यू पावतो तेव्हा आपण पण आपला आत्मा पण मरतो असं त्यांना वाटतं. पण आत्म्याचे हे गुणधर्म ह्या भक्तांना माहिती असतात, हो की नाही. मग त्यामुळे मग त्याचा गोंधळ होतो, चिंता गोंधळ या समस्यांनी ग्रासलेला असतो भौतिक प्रकृतीमध्ये असा व्यक्ती असतो. पण जो भगवंतांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, भगवंतांशी असलेला आपला शाश्वत संबंध जागृत करतो, म्हणजेच काय, भगवान आपले नित्य स्वामी आहेत आणि मी त्यांचा नित्य दास आहे हे जाणतो. तर तो कसा असतो, तर तो हे जाणतो की शरीर प्रत्येक वेळी जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण शरीर बदलतो, आपला आत्मा. आणि आत्मा कसं आहे, अजन्म आहे, अविनाशी आहे हे तो जाणतो. आणि त्यामुळे त्याचं संपूर्ण शरीर आहे तर ते चैतन्याने म्हणजे त्या आत्म्याच्या चैतन्याने व्याप्त आहे हे त्यानं जाणलेलं असतं. आणि मग त्यामुळे तो कसा आनंदात स्थित असतो पहा, जसं जप करणारं तिथे दाखवलेलं आहे पहा भक्त. मग अशा पद्धतीनं हे सगळं ज्ञान त्याला झालेलं असतं आणि तो अशा दिव्य चैतन्याने म्हणजे त्याचं शरीर त्या आत्म्याच्या दिव्य चैतन्याने व्याप्त तर आहे हे तो जाणतोच, पण अशा दिव्य आनंदात चैतन्यात तो स्थित असतो. मग आता पुढे जाऊ. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात् संगायते काम, कामात् क्रोधो विजायते. हरे कृष्ण माताजी. इंद्रिय विषयाचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयाची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता इंद्रिय विषय आहे तर त्याचं चिंतन म्हणजे इंद्रियाची आसक्ती, आपले इंद्रिय विषय आहेत तर ते काय करतात, तर म्हणजे काय, तर शब्द, रूप, रस, गंध आणि नाद हे इंद्रिय विषय आहेत बरं का. मग हे काय करतात, तर हे आपल्याला काय इंद्रिय विषयांचं चिंतन करायला भाग पाडतं. म्हणजे हे इंद्रियांचे हे विषय आहेत ते आपल्याला काय करतात, चिंतन करायला भाग पाडतात. आपली इंद्रिय मग चिंतन करतात आणि मग त्यामुळे काय होतं, आसक्ती वाढते. हे कसं समजून घ्यायचं, तर पहा हे उदाहरण घेऊया हा आपलं नेहमी सामान्य जीवनातलं. तर एखादा म्हणजे युवक आहे किंवा युवती आहे, तर ते एकमेकांना पाहतात. मग आता पहा आपल्या डोळ्यांनी पाहिलं, हो की नाही. मग इंद्रिय विषयाचं चिंतन झालं, म्हणजे डोळ्या ह्या इंद्रियांनी पाहिलं, इंद्रिय विषय म्हणजे तरुणीला पाहिलं किंवा तरुणाला पाहिलं, मग चिंतन झालं, ही सुंदर आहे, छान बोलते, आवाज मधुर आहे, म्हणजे कानांनी ऐकलं, डोळ्यांनी पाहिलं, हो की नाही. अशा इंद्रियांनी वेगवेगळ्या ते पाहिलं, इंद्रिय विषयांचं चिंतन झालं. मग तिच्याशी फोनवर बोलूया, मग मैत्री करूया, आसक्ती वाढली विषयांची, हो की नाही. मग त्यानंतर अजून आसक्तीतून काम म्हणजे आपण तिच्याशी मैत्री करू किंवा ती आपल्याला कशी मिळवता येईल, ती तरुणी किंवा तो तरुण कसं आपल्याला मिळवता येईल, अशा पद्धतीची आसक्ती वाढली. म्हणजे त्या आसक्ती आणि त्या आसक्तीतून तो काम की कसं मिळवू शकेल, मी कसं प्राप्त करू शकेल. आणि मग समजा ती व्यक्ती मला नाही मिळाली, तर मग त्या कामापासून काय होतं, तर क्रोध म्हणजे आपली इच्छा पूर्ण नाही झाली, अशा पद्धतीनं हे चक्र घडतं. म्हणजेच काय, इंद्रिय विषयाच्या चिंतनामुळं आपली आसक्ती, इच्छा, तीव्र इच्छा निर्माण होते. त्या आसक्तीतून काम म्हणजे अमर्याद न संपणारी इच्छा किंवा कामना ती उत्पन्न होते आणि त्या कामापासून काय होतं, ती जर पूर्ण नाही झाली तर क्रोध उद्भवतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात् पृथिवीभ्रमः, पृथिव्यंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. हरे कृष्ण माताजी. क्रोधापासून समूह निर्माण होतो आणि भ्रमित होतो. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक कृपात पतन होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग पहा आता हा क्रोध निर्माण झाला की आपली बुद्धी भ्रमित होते, म्हणजे संमोहित होते, म्हणजे त्या जाणीवेनं की ही मुलगी मी कशी मिळवेल, ही हा तरुणास मी कसं प्राप्त करेन. आपण पाहतो ना आजूबाजूच्या आपल्या जगामध्ये एकतर्फी प्रेम किंवा ही मी उदाहरणं देते बरं का, टीका करणे हा हेतू नाही, आपण जे पाहतो किंवा लव जिहाद सारख्या घटना, मग ही कसं मिळवेल असं म्हणजे त्याला म्हणायचं संमोहित होतं आपलं म्हणजे जी बुद्धी असते. मग
क्रोधापासून आपण काय होतो, संमोहित होतो आणि भ्रमित होतो, म्हणजे त्याच विचाराने त्याच भ्रमात असतो की हे मी कसं प्राप्त करेन. आणि मग त्यावेळेला काय होतं, आपल्या स्मरणशक्तीचा बुद्धीचा गोंधळ होतो आणि मग काय होतं, बुद्धी नाश होतो, बुद्धी भ्रष्ट होते असं म्हणतात. म्हणजे मग आपल्यातनं अशी कुठली तरी कृती घडते, मग ती चांगली असेल वाईट असेल आणि त्याद्वारे काय घडतं, त्याला फलदायी परिणाम आहे. त्यानुसार काय होतं, मग आपलं अशा पद्धतीचं जर वाईट कर्म झालं तर मग काय होईल, तर आपण पुन्हा भौतिक अंधकूप म्हणजे विहीर, अंधारी विहीर असं म्हटलंय, त्याच्यात आपलं पतन होतं. म्हणजे असं जर पापकर्म झालं तर आपल्या कर्मानुसार आपल्याला निम्न योनीमध्ये पण आपलं पतन होऊ शकतं, म्हणजे खालच्या योनीमध्ये, पशु योनीमध्ये. तर अशा पद्धतीनं काय होतं, आपलं पतन होतं असं म्हटलंय. मग आता पुढे जाऊ. हा, मग हे चक्र आहे, इंद्रियांचे जे विषय त्यातून आसक्ती निर्माण झाली, मग त्याच्यातून काय झालं, वासना किंवा कामना, तीव्र इच्छा ते प्राप्त करण्याची, त्याला म्हणायचं काम किंवा वासना किंवा कामना. मग त्यातून क्रोध, ती पूर्ण नाही झाली तर मग भ्रम म्हणजे श्रुतीचा भ्रमनिरास किंवा म्हणजे गोंधळ. आणि मग काय होतं, बुद्धी भ्रष्ट होते, बुद्धीचा म्हणजे बुद्धी नाश पावते आणि मग पतन, आपण जी कृती करतो त्यामुळे असं हे चक्र घडतं. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग हरे आता कृष्ण. हा वाचूया. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण माताजी. हा, मग आता आपण समजून घेऊया की आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असा जो आहे, म्हणजेच काय, की जो श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतोय पहा, तर तो कसा असतो, भगवत भक्तीमध्ये स्थित असतो पहा. तर त्यांनी आपली प्रत्येक इंद्रिय जी असतात ती ती भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या संतुष्टीसाठी म्हणजे ती गुंतवून ठेवलेली असतात पहा. मग ह्याच्यातून आपण समजून घेतलं पाहिजे की म्हणजे काय, की भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय जो सेवा करत असतो, तर तो आसक्ती म्हणजे या इंद्रिय तृप्तीच्या ज्या वेगवेगळ्या इच्छा असतात आपल्या, तर ह्या म्हणजे ह्यापासून तो कसा असतो, तर अनासक्त झालेला तर असतो. पण त्याच्याही पलीकडं म्हणजे इंद्रियांच्या ज्या इच्छा असतात म्हणजे त्यापासून तो अनासक्त झालेलाच असतो, कारण त्या इंद्रियांच्या इच्छा क्षीण होतात जेव्हा कृष्ण भावनेमध्ये येतो, आपण भक्तिमय प्रेममय सेवा करतो. पण त्याच्याही पलीकडचा टप्पा म्हणजे जेव्हा तो पूर्ण त्या कृष्णची भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये रममाण असतो, तेव्हा त्या पलीकडे प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून तो मुक्त होतो. आणि असा जो असतो तो त्याच्या नियम म्हणजे जे नियमक तत्व असतात, म्हणजे जो भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करतो प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, मग त्याद्वारे काय करत असतो, त्याने इंद्रियांना असं सितधीर मुनीप्रमाणे कासवाप्रमाणे आवरलेलं असतं, असा तो समर्थ असतो नियंत्रित करण्याचा. असा मनुष्य काय करतो, भगवान श्रीकृष्णांची कृपा पूर्णतया संपादन करतो पहा. म्हणजे काय, म्हणजे असा जो व्यक्ती असतो तो भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये म्हणजे त्याचं प्रत्येक कर्म असतं ती भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा. मग असे आपले शिल प्रभुपाद होते पहा. मग ते कसं समजून घ्यायचं, तर पहा, शिल प्रभुपाद वयाच्या म्हणजे 17व्या वर्षी म्हणजे 19-17व्या वर्षी ते जलदूत या जहाजातून प्रवास करून गेले पहा. मग त्यांनी काय प्रवासाला जायचं म्हणून प्रवास नव्हता केला, म्हणजे फिरायला जायचं म्हणून, तर भगवत भक्तीचा प्रसार करण्यासाठी, कृष्ण भक्तीचं विज्ञान आहे ते तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या गुरूंनी दिलेला संदेश होता, तो उपदेश होता, त्याचं पालन करण्यासाठी ते तिथे पोहोचले पहा. मग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विमानातून प्रवास केला, वेगवेगळ्या 25 पेक्षा जास्त देशामध्ये. मग वेगवेगळ्या भक्तांच्या वेगवेगळ्या गाड्यांचा वापर केला, आधुनिक साधनांचा वापर. मग ह्याचा सगळ्याचा वापर का त्यांनी केला, तर स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, आनंद व्हावा. तर त्यांनी काय केलं, त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा कशी करता येईल यासाठी म्हणजे त्यांनी हे सगळं म्हणजे गोष्टींचा उपयोग करून घेतला. मग असा जो भक्त असतो, असा असतो तो मुक्तात्मा असतो आणि तो प्रत्येक आपली इंद्रिय जी असतात ती भगवत सेवेमध्ये त्यांनी युक्त तर केलेली असतातच, पण त्याच्या म्हणजे जे काही त्याला मिळतं तर त्याचा उपयोग तो भगवत सेवेमध्ये करत असतो पहा. म्हणजे असा जो असतो इंद्रियांना संयमित म्हणजे करणारा असा जो असतो तो मुक्तात्मा असतो. आणि त्यामुळं तो जे काही करतो ते फक्त आणि फक्त श्रीकृष्णांच्या इच्छेसाठी करतो, म्हणजे भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणून करतो पहा. मग म्हणजे अशा पद्धतीनं तो भगवंताची आध्यात्मिक स्तरावर अशा पद्धतीने तो त्यांच्या म्हणजे युक्त असा असतो, म्हणजे त्यांच्या इंद्रिय जी असतात तर ती जी सगळी असतात ती ते भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांनी रममाण केलेलं असतात. त्याद्वारे तो भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवा करून त्यांच्याशी एकरूप झालेला असतो. थोडक्यात आध्यात्मिक स्तरावर असा जो असतो तो भगवंतांच्या कृपेस पात्र होतो पहा, की जसे आपले श्रील प्रभुपाद होते. इथे आता आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारा. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केली.
हा माताजी